मुख्यमंत्री होतो त्यावेळेस लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आणि त्या लाडक्या बहिणीने फार सगळ्यांचा टांगापलटी करून टाकला. त्याच्यामध्ये गडबड झाली यांची पण, उन्मेष भाऊची, आणि पण आता नाही होणार. आणि तर ते त्यावेळेस लोकसभेनंतरची परिस्थिती आपण बघितली होती, पण विधानसभेला अगदी चमत्कार केला आणि लाडक्या बहिणींनी महायुतीचं सरकार आणलं. अनेक लोक विरोधातही गेले, पण लाडकी बहीण योजना आपण सुरू ठेवली आणि किती कुणी काही बोललं. आणि आज बजेटमध्ये देखील लाडकी बहीण योजनेसाठी पैसे ठेवले आपण. मी नेहमी काय सांगतो, कुणी काही केलं, कुणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आता आणखी 40गाव तालुक्यामध्ये सगळ्यात जास्ती गाय गोटे मिळवून देणारे उन्मेष पाटील, असं त्यांचं काम आहे. शासन आपल्या दारीचं सांगितलं. भारतातले टॉप 10 पैकी खासदार कोण आहे? उन्मेष दादा. आणि म्हणून आता उन्मेष दादा वापस खासदार झाला पाहिजे ना. आणि म्हणून बाळासाहेबांचा विचार घेऊन, आनंद दिघे साहेबांची शिकवण आपण गाठीशी शिदोरी ठेवून आपण पुढे चाललेलो आहे. आणि म्हणून सर्वसामान्य माणसांचं सरकार काय आहे ते आपण दाखवलं आहे. आणि म्हणून कॉमन मॅनसाठी आपण या ठिकाणी काम करणारं सरकार म्हणून आपलं नाव लौकिक आहे.